प्रत्येकाच्या घरात हवाच एक दर्पण, तोच सांगतो खरेखुरे कसे दिसतो आपण. कामात ठेवा नित्य नियोजन आणि शिस्त, मग यश समजा आपलेच बिनधास्त. ग्रेट. नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस आपल्याला आज खूप खास बनवायचा आहे. चला तर मग. नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या महिला दिनानिमित्त मी आज माझ्या एका गोड सुंदर तरल मनाची कवयित्री मैत्रीण सौ वृषाली टाकळे यांच्यासोबत गप्पा मारणार आहे आणि त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचं स्त्रियांबद्दलचं मत, त्यांना स्त्रियांना काय संदेश द्यायचा आहे, कवितेमधून त्या कशा आनंद मिळवतात, हे सर्व आपण जाणून घ्यायचं आहे. तर नक्की तुम्ही ही मुलाखत पहा. तुम्हाला सुद्धा खूप काही मिळून जाईल, तुम्हालाही आवडेल. हो ना वृषाली? नमस्कार. नमस्कार. वृषाली, आता तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. मी वृषाली टाकळे. माझा जन्म रत्नागिरीमध्येच झाला. रत्नागिरीमध्ये वरचाळीला जे पतित पावन मंदिर आहे त्याच्या शेजारीच माझं अच्छा. घर, म्हणजे आधीचं घर होतं. नंतर मग आम्ही तिबा पॅलेसला राहायला आलो आणि मस्तपैकी म्हणजे आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे म्हणजे मला कसली काळजीच नव्हती. जरी परिस्थिती मध्यम किंवा गरिबीची म्हटली तरी चालेल, पण मस्त आनंदात होतो आम्ही. खूप छान बालपण गेलं. बालपण सुदृढ गेलंय. हो. मस्त गेलं. हो. खूप छान. बरं वृषाली, मला तुम्ही सांगा की तुम्हाला पहिली कविता कधी सुचली? मी BSNL मध्ये नोकरीला म्हणजे होते. आता 2020 मध्ये मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. पण आमच्याकडे तिथे हिंदी पखवाडे व्हायचे अच्छा. आणि हिंदी पखवाड्यामध्ये त्यावेळेला एक स्पर्धा होती आणि प्रथमच कवितांची स्पर्धा होती ती. आणि त्यावेळेला असंच वाटलं की करूया का आपण प्रयत्न काहीतरी. आणि 2008 सालची ती गोष्ट होती आणि त्यावेळेला ऑलिम्पिक होतं 2008चं. अच्छा. तर त्या ऑलिम्पिक वरती मग मी ती कविता केली होती हिंदीमध्ये. हीच माझी पहिली कविता होती आणि त्या कवितेला मला त्या हिंदी पखवाड्यामध्ये 2रा नंबर आला होता माझा. पहिली कविता केलेली, पहिली कविता तीही ऑलिम्पिक वर, हो. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नंबर मिळाला. वय वर्ष आता 2008 मध्ये किती असते? तेव्हा म्हणजे साधारण तुमच्या 40ला वगैरे, हो. 35-40ला तुम्ही पहिली कविता केला हो. आणि तेव्हा तुम्हाला समजलं की तुम्ही कविता करू शकता. तेव्हा किती थोडंसं छान. कुठेतरी वाटलं की येत आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग मी कसं 2000 आता अगदी 20 पर्यंत म्हणजे व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेईपर्यंत काही असं त्याच्यात फार शिरले नव्हते. आणि पण आईवर एक कविता, म्हणजे माझ्या अगदी घरातल्या माणसांवर, प्रेमाच्या माणसांवर, एका मैत्रिणीवर, एका माझ्या आईवर आणि माझ्या बहिणीवर, अशा अशा घरगुती प्रसंगानुरूप मी केल्या होत्या कविता आणि त्या सगळ्यांना आवडल्या होत्या. पण मग ते असं पुढे खूप जाणं जमलं नव्हतं. हे तेवढ्यापुरतंच होतं कारण घर आणि नोकरी हे चालूच होतं 2020 पर्यंत. वृषाली, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही नोकरीला लागल्यावर त्याही नंतर किती वर्षांनी कविता केला आणि तुम्हाला कळलं की मी छान करू शकते आहे. आणि मग हे जेव्हा तुमच्या घरात कळलं की तुम्ही कविता छान करू लागलाय, त्यावेळी सर्वात जास्त प्रोत्साहन तुम्हाला कोणाकडून मिळालं? मला मिस्टरांकडून मिळालं सगळ्यात जास्त प्रोत्साहन. आणि म्हणजे कुठेही आता आमचे बऱ्याच ठिकाणी काव्य संमेलन असतात, काव्य मैफिली असतात, कुठेतरी पुरस्कार मिळालेला असतो मला, तर तिकडे जायचं असतं. पण त्या लांब लांबच्या ठिकाणी आणि म्हणजे खूप ठिकाणी, आता मुंबई म्हणजे आम्ही पुणा, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, कुठेही. तर माझे मिस्टर तितक्या वेळेला स्वतः गाडी ड्राईव्ह करून मला घेऊन जातात. त्या बात. आणि म्हणजे तो कार्यक्रम आता तुम्हाला माहितीये की इथे काव्य संमेलन वगैरे कधी अशी वेळेत सुरू होत नाही. मग तो दिवस सुद्धा तिथे जातो, पण ते न कंटाळता तिथे थांबतात. आणि म्हणजे तो सगळा काय मिळालेला असेल ते सगळं म्हणजे पिशव्या सुद्धा सांभाळून येतात. त्या बात. खरंच खूप भाग्यवान आहात. मंडळी, आता मी जेव्हा आले ना वृषालींकडे मुलाखत घ्यायला, तेव्हा सुद्धा सर्वात जास्त लगबग सरांचीच सुरू होती. म्हणजे मला ते बघूनच लगेच लक्षात येतं की किती सुंदर साथ आहे आणि अशी सुंदर साथ तुम्हाला कायम लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. खूप छान. या कवितेचं शीर्षक आहे जीवनसाथी. जोडीदाराबद्दल का करावी उगाचच काही तक्रार, जोडीदाराबद्दल का करावी उगाचच काही तक्रार,
अगदी हवा तसाच आहे माझा प्रिय जोडीदार. अगदी हवा तसाच आहे माझा प्रिय जोडीदार. ओळखता येतात त्याला माझ्या मनातील विचार. ओळखता येतात त्याला माझ्या मनातील विचार. कुटुंबासाठी झटायला कायमच असतो तयार. कुटुंबासाठी झटायला कायमच असतो तयार. नाही प्रेम त्याचे वरवरचे घेतो माझी काळजी. नाही प्रेम त्याचे वरवरचे घेतो माझी काळजी. माझ्या आनंदासाठी सदा राखतो माझी मर्जी. माझ्या आनंदासाठी सदा राखतो माझी मर्जी. माझ्या प्रत्येक यशात आहे त्याचीच अनमोल साथ. माझ्या प्रत्येक यशात आहे त्याचीच अनमोल साथ. देवानेच दिलाय जणू त्याच्या हाती माझा हात. देवानेच दिलाय जणू त्याच्या हाती माझा हात. होतातही आम्हा दोघात भांडणेही कधी थोडी. होतातही आम्हा दोघात भांडणेही कधी थोडी. त्याचमुळे तर वाढते संसारातील गोडी. किती छान. त्याचमुळे तर वाढते संसारातील गोडी. वसंत साऱ्या जीवनातला, वसंत माझ्या नवऱ्याचं नाव आहे. वसंत साऱ्या जीवनातला आहे त्याच्याच नावात. वसंत साऱ्या जीवनातला आहे त्याच्याच नावात. सदा सुखी आहे मी माझ्या छोट्याशा संसारात. सदा सुखी आहे मी माझ्या छोट्याशा संसारात. धन्यवाद. किती सुंदर. सर नमस्कार. सर आपली मिसेस इतकी संवेदनशील कवयित्री आहे, इतकं छान ती लिहिते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळातच ती अशी उच्च शिक्षित आहे आणि तिला घरच्या व्यापामध्ये तिची कला जपायला मिळत नव्हती. नोकरी आणि आपला घर सांभाळण्यामध्ये तिचा बराचसा वेळ जायचा. परंतु व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर मी तिला म्हटलं की तू आता स्वतःचा अंगीभूत कला गुणांचा विकास करायला सुरुवात कर आणि त्यासाठी मी तुला सगळं सहकार्य करेन. किती छान. त्यामुळे तिने कविता सुरू केल्यापासून तिला अख्ख्या महाराष्ट्रावर कुठेही प्रोग्राम्स असले तरी मी घेऊन जातो. तिचे प्रोग्राम यशस्वी होतात, तिला विविध बक्षिसं मिळतात. त्याच्यातून आम्हाला आनंद मिळतो. आमच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा तिला असा गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल लोक नेहमी अभिनंदन करत असतात. किती सुंदर सर, खूप छान, खूप छान. मंडळी, जर अशी एखाद्या स्त्रीला साथ असेल तर ती का नाही स्वतःची प्रगती करणार? आणि म्हणूनच या घराचा हा कोपरा इतका समृद्ध आहे. हे गिरणा गौरव प्रतिष्ठान आहे. अच्छा. हा स्मिता पाटील पुरस्कारची ट्रॉफी आहे ही, म्हणजे जे आता दुसऱ्या पुस्तकाला मिळालं ना ते. नंतर हे इंटरनॅशनल कल्चर रिसर्च अकॅडमीचं जे आहे ते मिळालेलं आहे. नंतर हे राय टीव्हीचं आहे. अच्छा. मी कविता गौरव पुरस्कार मिळालेला बरोबर. आहे ते. नंतर ही वरती नक्षत्राचं देणं, म्हणजे या म्हणजे हा काव्यमंच पुण्याचा आहे. बरोबर. त्याची मी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आहे. ओहो. हा. आणि मग तिथे वेळोवेळी जे कार्यक्रम होत असतात ना, तिथे काव्य वाचन आणि तिथल्या स्पर्धांमध्ये वगैरे मला मिळालेले वगैरे असे ते वरचे आहेत सगळे. बरोबर. आणि हा जो इथे मध्ये दिसतोय ना, म्हणजे अच्छा. आता जवळ आले म्हणून सांगते हो हो. की म्हणजे हा BSNLचा आहे. अहो. आणि BSNL मध्ये मी केलेल्या कामाबद्दल 2014-15 मध्ये मला रत्नागिरी रत्न मिळालेलं. किती छान. खरंच खूप अभिमानास्पद आहे. आणि याच्यामध्ये आता हे बरेच आहेत. इकडे इकडे हे राष्ट्रीय प्रेरणा गौरव हो, हो. पुरस्कारचं सर्टिफिकेट हो, म्हणजे हो. आहे, सन्मान हो हो. पत्र. नंतर हे राय टीव्हीचं आहे. अच्छा. हे स्वतंत्र कोकण अभियानचं आहे. अच्छा. कोकण रत्न. ग्रेट. आपल्या ट्रॉफीज आहेत. हो हो. या पुस्तकाला जे पुरस्कार मिळाले, अच्छा. जे 8 एका पुस्तकाला मिळाले, एकाला 1 मिळाले, त्याचे आहेत या ट्रॉफी. अच्छा. हे आत्माश्री सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हटलं ना बरोबर. बेंगलोरचं, हो हो. त्याची आहे हो हो. ही. आणि हे आधार सोशल फाउंडेशनची आहे. अच्छा. ही आधार. हा तुम्हाला जेव्हा डॉक्टरेट मिळाली हां, हां. त्यावेळेचा हा ड्रेस कोड हां, आहे. हां, किती हां. छान. आणि ग्रेट. ही- ही मेडल्स आहेत. हां, हां. किती छान. हे कोकण रत्नचं आहे. खूप अभिमान वाटतो डॉक्टरेटचं आहे. म्हणजे अशी ती त्यावेळी मिळाली आहेत. बरोबर. एका रत्नागिरीतलं मला विशेष सांगायचं म्हणजे रत्नागिरीमध्ये मला माहेर संस्था जी आहे, तर त्या माहेर संस्थेमध्ये मला नुकताच माहेर साहित्य रत्न पुरस्कार माझ्या पहिल्या पुस्तकाला मिळाला. वृषाली, कसं आहे ना, आपण दुसऱ्या शहरांच्यात जाऊन आपला हा पुरस्कार घेणं वेगळं आणि आपल्या शहरामध्ये हो, हो. आपल्या माणसांमध्ये आपण आपला पुरस्कार घेणं हे स्वतःलाही अभिमानास्पद आहे. आणि अजून संकल्प कला मंच रत्नागिरी म्हणून आहे. बरोबर. त्यांनी सुद्धा मला गुणवंत कवयित्री म्हणून सन्मानित केलेलं आहे. किती छान. वृषाली, कविता करणं हे सोडून, हा छंद सोडून अजून काय काय आवडतं? आवडतं म्हणजे खेळामध्ये मला बॅडमिंटनची पण आवड आहे.
आमच्या घरात सगळे खेळतात बॅडमिंटन. ग्रेट. आणि कॅरमची आवड आहे. आणि आता काही वर्ष मी नाही खेळले तरी BSNL मध्ये आमच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला आम्ही विजेते असायचं. आणि ऑल इंडिया पर्यंत सुद्धा आम्ही गेलेलो आहोत BSNL साठी. ग्रेट. हा, खूप छान. आणि फिरण्याची आवड आहे, भरपूर फिरायला आवडतं. किती फिरून झालंय? हा, म्हणजे भारतामध्ये बरंच झालंय फिरून. हो. आणि बाहेर म्हणजे कसं आता मुलगाच US ला आहे त्यामुळे US ला जास्त ट्रिप्स होत होतात. असतात. किती छान. आणि आणखी सांगायला मला आनंद वाटेल की कविता करायला का आवडतं मला, तर माझ्या मैत्रिणी आहेत किंवा माझे नातेवाईक सुद्धा, तर ते अचानक मला आदल्या दिवशी वगैरे सुद्धा सांगतात की अगं वृषाली किंवा संगीता, माझं आधीचं नाव आहे, तू माझ्या भावाचा 50वा वाढदिवस आहे, जरा कविता दे. माझ्या ब्युटी पार्लरचं उद्घाटन आहे, जरा कविता दे. मुलांचं शिबिर असतं, तर त्या शिबिरावरती सुद्धा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की अशी मुलं आहेत भरपूर आणि त्यांना असं फार असं फनी असं वाटेल असं एखादं गाणं करून दे. तर तसंही मी दिलेलं आहे त्यांना करून. आणि गोधडी उत्पादन, एक माझी गोधडी उद्योजिका आहे, तर तिचं गोधडीचं व्हिडिओ काढायचा असतो, तर त्याच्यासाठी पण ती सांगते ह्याच्यावर मला कविता करून दे, ह्याच्यावर मला चारोळी दे. तर तसंही मी देते. आणि इव्हन मी दुसऱ्यांच्या आई वडिलांचे डिटेल्स घेऊन त्यांना त्यांच्या कविता करून देते. किती छान. म्हणजे कवयित्रीचं मन खूप छान असतं, अलवार असतं, हे सर्वांना सर्व माहीत आहे. मला एक सर्वात महत्त्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आम्ही जेव्हा इथून जातो ना तेव्हा तुमचं घर बघून इतकं छान वाटतं ना. म्हणजे स्त्रियांचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे त्यांचं घर. हा जो अर्चित बंगला तुमचा दिसतो आणि इथून जाताना मी हमखास तिकडे, माझा मॉर्निंग वॉकचा हा रोड आहे, तिकडे जाता येता मी नेहमी बघते. आता आत आल्यावर इतकी सुंदर बाग तुम्ही सुशोभित केलाय, ही तुमची आवड आहे. नक्की ही माझी आवड आहे, पण माझ्यापेक्षाही पुढे जाऊन माझा नवरा असतो त्यामुळे ही त्याची आवड आहे जास्त. म्हणजे मला पण आवड होती, पण त्यांच्या पुढे मग मी आता कसं तेच भरपूर करतात ना, मी थोडीशी मग मागे येते की त्यांना ती आवड आहे. पण तुमचं घर अतिशय सुंदर आहे, अतिशय अतिशय. म्हणजे एवढं मेंटेनन्स सुंदर आहे ना की कधीही जाताना तो तसाच खूप छान असा, म्हणजे हा संपूर्ण भाग असा डवरलेला दिसतो. आणि खरंच मी हे सांगेन की घर तुम्हाला रिफ्लेक्ट करत असतं की तुमचं घर कसं आहे हे त्या स्त्रीला जास्त करून रिफ्लेक्ट करतं. आणि ते जर सुंदर असेल तर ती स्त्री सुद्धा सुंदर असणारच. सुमने ही भुवरी जसे चांदणे आकाशी, भाग्यवान ती सारी आहेत ती ज्यांच्यापाशी. कडक चहाला मारीची साथ, कडक चहाला मारीची साथ, दिवसाची होई सुंदर सुरुवात. पुस्तकांच्या गावात मन माझे धावते, पुस्तकांच्या गावात मन माझे धावते, वाचाल तर वाचाल नित्य मला सांगते. वैज्ञानिक वृत्ती अंगी बाळवूनी, क्षितिजे ज्ञानाची करू खुली. प्रकाशित करी देव्हारा मंद ज्योत समयीची, ठेवू सदा तेवत ज्योत अंतरीच्या माणुसकीची. शीर्षक आहे अवकाश. विचाराने होऊन जाते जेव्हा डोके बधीर, विचाराने होऊन जाते जेव्हा डोके बधीर, घ्यावा छोटासा अवकाश अन करावे मन स्थिर, घ्यावा छोटा अवकाश अन करावे मन स्थिर. शोधावी अशी जागा जिथे आली असेल शांतता, शोधावी अशी जागा जिथे आली असेल शांतता, मोकळा श्वास घेता यावा नको कसली व्यस्तता, मोकळा श्वास घेता यावा नको कसली व्यस्तता. कधीतरी वाटतेच ना जरा एकटेच बसावे, कधीतरी वाटतेच ना जरा एकटेच बसावे, नको इतरांचा विचार जरा अंतर्मनात डोकवावे, नको इतरांचा विचार जरा अंतर्मनात डोकवावे. अशा एकांती कदाचित सुटतील सारी कोडी, अशा एकांती कदाचित सुटतील सारी कोडी, नव्याने वाटेल जगावे वाढेल जीवनातील गोडी, नव्याने वाटेल जगावे वाढेल जीवनातील गोडी. निघून जातील ताणतणाव मिळतीलही प्रश्नांची उत्तरे, निघून जातील ताणतणाव मिळतीलही प्रश्नांची उत्तरे, मन होईल प्रफुल्लित पुन्हा एकदा नवे कोरे, मन होईल प्रफुल्लित पुन्हा एकदा नवे कोरे. किती सुंदर. नमस्कार मैत्रिणींनो, आज 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन. या महिला दिनानिमित्त माझी एक मैत्रीण सौ वृषाली टाकळे ही आपल्या कविता सादर करणार आहे आणि तिचीही मुलाखत घेतली आहे माझीच मैत्रीण अजिता मनुष्टे. वृषालीबद्दल काय बोलावं. वृषालीला लहानपणापासूनच कॅरम आणि कविता करण्याची आवड होती. तिने तो छंद आजपर्यंत जोपासला.
BSNLमध्ये नोकरी करून तिने हे छंद आपले जोपासले. तसेच घरसंसार नोकरी सांभाळत प्रत्येक स्त्री घराच्या बाहेर पडते आणि आपले कार्य पार पाडत असते. तशीच ही एक माझी मैत्रीण, अतिशय विनम्र, मनमिळाऊ, हसरी, बोलकी, शांत स्वभावाची. तर ती तिचा आज जीवन प्रवास या मुलाखतीतून उलगडणार आहे. ही मुलाखत घेतली माझी मैत्रीण अजिता मलुष्टे हिने. धन्यवाद. हॅलो, मी श्रद्धा सतीशराजे सुर्वे. ही वृषाली जी आहे ती माझी पहिली मैत्रीण आहे मुळातली, आणि नंतर आता आम्ही सख्ख्या विणवाई झालेलो आहोत. आणि तिच्या कवितेबद्दल बोलायचं झालं तर काय, मी जास्त बोलायची गरजच नाही. तिची कवितेंच्या महती सर्वश्रुतच आहे. तरी मला एवढं माहिती आहे की या कवितांच्या ह्याचं मूळ तिचं लॉकडाऊनमध्ये आहे, एवढं मला खात्री आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात आम्हीच हा खेळ सुरू केलेला, तिने तो कंटिन्यू ठेवला. कारण माझ्या आवडीनिवडी वेगळ्या, तिच्या आवडीनिवडी वेगळ्या, त्यामुळे तिला ह्यात जास्त इंटरेस्ट वाटला. तिने हा कंटिन्यू केलं आणि मी तिथे थांबून आता तिच्या कवितांची वाचक म्हणून आहे. वृषाली, आज जागतिक महिला दिन आहे. तुम्हाला आपल्या महिलांना काय संदेश द्यावा वाटेल? महिलांसाठी असं वाटतंय मला की आता त्यांनी म्हणजे असं कशासाठी रडत राहू नये. ग्रेट. आपल्याला म्हणजे घर सांभाळायचं आहे, नोकरी सुद्धा करायची आहे, पण त्यातूनच सवड काढून, वेळ काढून आपले छंद, आवडीनिवडी जोपासाव्यात त्यांनी. नक्कीच. आज नाही होत आहे उद्या करू असं काही होत नसतं. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि अपेक्षा नाही करायची की मला ह्याच्यात काही मिळेल पुढे. अपेक्षा न करता आपलं काम करायचं, आवडीनिवडी जपायच्या आणि प्रगती करायची आपली. आणि मुख्य म्हणजे आपल्या तब्येतीला जपायचं असं सांगते मी. खूप आणि छान. वाचन संस्कृती आता जरा मागे पडत चालली आहे. म्हणजे मुलांच्या हातात सुद्धा आता मोबाईल आहे पुस्तकांच्या ऐवजी. तर महिलांनी जरा मुलांना सुद्धा वाचायची सवय लावावी. म्हणजे मी माझ्या मुलाला सुद्धा सांगितलं तर तो वाचेल असं मी नाही म्हणत आहे, पण आपण प्रयत्न तरी करायला पाहिजे. नक्कीच. आणि वाचनाने आपलं अगदी ज्ञान मिळेल, आपल्याला समृद्ध व्हायला होईल. नक्कीच. जागतिक दिनानिमित्त मी हे सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये असणारी कला ही तिने वृद्धिंगत केली पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, कारण कला माणसाला जगायला शिकवते, आनंद देते. बरोबर. हा माझा पहिला काव्यसंग्रह आहे. अच्छा. रंग कवितेचे. अच्छा. हा 2023 मधला आहे. ओके. या पुस्तकाला राज्यस्तरीय 8 पुरस्कार मिळालेले आहेत. 8. 20 नोव्हेंबर 2025 मधला आहे काव्यसंग्रह सफर कवितेची. आणि याला आता नुकतंच स्मिता पटेल पुरस्कार मिळाला आहे. किती गिरणा सुंदर. प्रतिष्ठानचा. खूप छान. नाशिकमध्ये घेतलाय. आणि म्हणजे ही 2 पुस्तकं आता माझी आहेत. सध्या 3ऱ्या पुस्तकाचं सुरू चालू आहे. ग्रेट ग्रेट. खूप शुभेच्छा. काम. प्रातिनिधिक कविता संग्रह असतात, तर त्याच्यामध्ये कुठे आपली 1 कविता असते, कुठे 3 असतात, कुठे 5 असतात. तर असे मागवतात आणि काव्यसंग्रह काढतात. बरोबर. म्हणजे कधी कुणाला काव्यसंग्रह आपला स्वतःचा काढणं जमत नाही, बरोबर. अशांसाठी असतं, पण त्याच्यातही मी देते. बरोबर. असं. तर त्याच्यामध्ये हा माय मराठीवरती आहे, आपला अभिजात दर्जा मिळालेला आहे. तर त्या संदर्भात त्याच्यात कविता आहे. बरोबर. याच्यात माझी पण आहे. त्याच्यानंतर माझ्या मनातील पाऊस, याच्यामध्ये पावसावरची कविता आहे. बरोबर. त्यानंतर बालोद्यान, याच्यामध्ये माझ्या आहेत कविता. एक मला वाटतं 4-5 तरी असतील. बरोबर. लहान मुलांवरच्या कविता आहेत. बरोबर. भीमपर्व, याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांवर एक कविता आहे. ग्रेट. खूप छान. मंडळी, कोणती कला तुम्हाला किती विकसित करेल हे सांगता येत नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजेच वृषाली आहेत. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की एक कविता हे मीडियम त्यांना किती प्रसिद्धी देईल. त्यांच्या या कलेचा उपयोग त्यांच्यासाठी आनंददायी आहेच, पण त्यांच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना त्यांच्या या कलेचा पुरेपूर उपयोग आणि आनंद मिळत असतो. मंडळी, आपल्या या कलेबद्दल वृषाली भरभरून बोलत होत्या आणि मी ऐकून माझे कान तृप्त होत होते. जॉब सुरू असताना महिलांना कित्येक संकटांना आणि किती घाईघाईचं आयुष्य जगावं लागतं. मात्र VRS घेतल्यावर ती स्त्री इतक्या सुखाने, समाधानाने, आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करू शकते जेव्हा तिच्याकडे एखादी कला असते. खूप छान वाटलं मला. म्हणजे कसं
काही वेळेला ना जी माणसं अशी आपल्याला यावीत जवळ असं वाटतं तर ती देवाच्या कृपेने येतातच. म्हणजे खूप दिवस आपण भेटत होतो, कधी असं आपण एकत्र येऊ असं वाटलं नव्हतं. खरंच खरंच खूप छान. खरंच हो, खरंच. देव अरेंज करतो आपल्या आयुष्यात कोण येणार आहे. खरंच खूप छान आहे. मला सुद्धा खूप छान वाटलं की अरे आपण आपल्याला नावही माहिती नव्हती आणि ती व्यक्ती एवढी मोठी कवयित्री आहे. मला खूप छान वाटलं. मला म्हणजे कसं, आणि तुम्हाला बघितल्यावर सकाळी मला खरं सांगू का, मी येता जाताना तिथे बघते, कधी कधी ते तुमच्या तिथे असं वाकून पण बघते, कुत्रे असतात तिथे जास्त तुमच्या बरोबर. आणि म्हणजे तुमचं हसणं मला आवडतं, थँक्यू सो कारण मच. म्हणजे दिवस खरंच चांगला जाईल असं तुम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांचा. थँक्यू सो मच. मला असंच राहायला आवडेल खरंच. खरंच खरंच. आणि माझा पण स्वभाव तसाच आहे, म्हणजे आम्ही म्हणजे हा हा हुकूच म्हणतात आम्हाला. छान. असं म्हणजे मी पण ऑफिस, खूप हसते. हा म्हणजे खूप ऑफिस मध्ये पण आमचं तसंच असतं कुठच्याही पण हे ग्रुपमध्ये. मला खूप आवडलं हा. की तुम्ही खूप हसमुख आहात खरंच. आणि घरी सुद्धा आता मी आले तर मला किती इझी करून टाकलात तुम्ही. खरंच खूप छान, मस्त. आल्या प्रथम दर्शनी किंवा पहिल्या भेटीतली जी ट्रीटमेंट असते ना ती आयुष्यभर लक्षात राहते. मंडळी, आजची मुलाखत तुम्हाला नक्की आवडली असेल, बरोबर? कवयित्री म्हणून संवेदनशील मनामधून जे काही आज वृषाली बोलल्या, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, त्यांच्या कुटुंबाचा आनंद, त्या देत असलेल्या दुसऱ्यांना आनंद, त्यांच्या मैत्रिणींना आनंद. तर प्रत्येक कलेमधून किती आनंद मिळत असतो ना आपल्याला. त्यांनी स्त्रियांसाठी दिलेला संदेश तर मला खूप आवडला. अगदी साध्या सोप्या शब्दात त्यांनी स्त्रियांना खूप सुंदर सल्ला कम संदेश दिलेला आहे. तर या जागतिक दिनानिमित्त ही घेतलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.